हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. हा जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला गौरी गणपती च्या जवळ येत चाललेले आहेत आणि गौरीच्या आरसा पुढे ठेवण्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे तो खूप छान आहे. त्याच्यामुळे हाच प्रोजेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे. या या प्रोजेक्टचा पार्ट 3 भाग 3 मध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मागील भागात आपण पार्ट 2 मध्ये आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे. मागे आपण हा जो प्रोजेक्ट पाहिला होता तो बिग साईजमध्ये होता, हा लिटिल साईजमध्ये घेतलेला आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. पहा, या पॉईंटला मागील भागात आपण या पॉईंटला स्टॉप केलेलं आणि या पॉईंटपासून पुढे काम करत जाताना राऊंडमध्ये ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत आपल्याला हा जो राहिलेला जो बॉलचा शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे. गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत जायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुकमध्ये केलेलं आहे आणि शेप पाहतर टाके कमी करत आपल्याला हा जो बॉल आहे, बॉलचं राहिलेलं जे काम आहे ते कंप्लीट करायचं आहे. जोपर्यंत गरज टाके कमी करण्याची पडत नाही तोपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. आणि ज्या पॉईंटला गरज पडणार आहे आपल्याला गरज त्या पॉईंटला टाका कमी करत जायचं आहे. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला ते काम पाहूयात. आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत जाऊयात आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला ते काम पाहूयात आपण. पहा, या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढं काम करत या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला टाका कमी करण्याची गरज पडत आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाका सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करत हा जो राहिलेला जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे. हा 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 राहिलेला जो शेप आहे तो कंप्लीट करून घेऊयात आपण. इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे. जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत. जास्त टाके जर कमी केले तर हा जो बॉल आहे तो दिसेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आणि हा जो बॉल आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्या पॉईंट कंप्लीट करून घेऊयात आपण. हा राहिलेला जो बॉल आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. टाके कमी करत या पॉईंटपर्यंत हे काम तयार करून घेतलेलं आहे. पुढे ही जी वाटी आहे ती हा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसत नाहीये या कलशला. त्याच्यामुळे या वाटीच्या जाग्यावर हा जो डबा आहे किसान जाम मिक्स फ्रूट जामचा हा डबा आहे आणि पहा, हे जे आहे वरचं जे आहे ते मध्यावर कट करून घेतलेला आहे. हा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे या पॉईंटला मध्यावर आणि हा शेप व्यवस्थित दिसत आहे या कलशला. खाली आपण ही वाटी यूज केलेली आहे. फक्त वरचं जे तोंड आहे तोंडाला याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. पुढे हे जे या पॉईंटला लॉक मारायचं आहे, हे जे माप आहे या मापानेच आपल्याला हे काम ठेवायचं आहे. हां, आणखीन 1-2 टाके टाकून घेऊयात आपण या पॉईंटला. टाके कमी करतच हे काम केलेलं आहे. या पॉईंटला लॉक मारायचा आहे.
जशी आपण खालची जी वाटी तयार केली तसंच काम या ठिकाणी करायचं आहे. बॉलचं जे काम आहे ते या पॉईंटपर्यंत ठेवलेलं आहे, कारण पुढे आपल्याला याचं काम या पॉईंटला करायचं आहे. याच्यावर काम करताना या साईडने काम मला स्टार्ट करायचं आहे. या पॉईंटला सुई घ्यायची आहे. जशी आपण पहिली वाटी तयार केली तसंच सेम काम या पॉईंटलाही करायचं आहे. एकाच दिशेनं उलण घेऊन लॉक करत जायचं आहे. फक्त सुई या दिशेला घेतलेली आहे. सेम तेच काम या पॉईंटला रिपीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. आणि हे जे तिडे बसलेले आहेत, तिडे जे बसलेले आहेत ते काढायचे आहेत. तिडे काढतच पुढे जायचं आहे. एकाच दिशेनं काम करत जायचं आहे आपल्याला. प्रत्येक वेळेला तिडे काढतच पुढे जायचं आहे. आणि याचा जो वापर केलेला आहे, हा जो डबा आहे याचा जो वापर केलेला आहे तो दिसून द्यायचा नाहीये, असं काम आपल्याला या पॉईंटला ठेवायचं आहे. व्यवस्थित करूनच पुढे जायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. या पॉईंट पासून ते गोल राऊंड मध्ये या पॉईंट पर्यंत हे काम करत राहायचं आहे. त्या पॉईंट पर्यंत जाऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि हे जे आहे याचा जो हे जे तयार करताना उलणला जो पीळ बसतो तो पीळ काढायचा आहे प्रत्येक वेळेला. या पॉईंटला आपण याचा जो पीळ बसलेला आहे तो काढून घेऊयात. प्रत्येक वेळेला हे रिपीट करत राहायचं आहे. हा जो पीळ आहे तो काढून पुढे जायचा आहे. आपलं काम जे आहे ते या पॉईंट पर्यंत आलेलं आहे. एकाच दिशेनं उलण घेऊन लॉक करत जायचं आहे या पॉईंटला. कंप्लीट करून घेऊयात. हे जे राहिलेला जो भाग आहे या भागापर्यंत कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि एकाच दिशेनं उलण घेऊन लॉक केलेली आहे. आणि शेवटच्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट आहे. पुढे जे तिडे बसलेले जे आहेत ते काढायचे आहेत. तिडे काढून झाल्यानंतर पीळ काढायचा आहे. याला जो पीळ बसलेला आहे उलणला तो काढायचा आहे. प्रत्येक
वेळेला पुढे जाताना हे काम करूनच पुढे जायचं आहे. हे जे पी काढण्याचं जे काम आहे ते करूनच पुढे जायचं आहे. आता हे याचं जे काम आपण स्टार्ट केलं होतं ते कंप्लीट झालेलं आहे. पुढे ही जी वाटी आहे, सॉरी, हा जो डबा आहे, डब्याचा जो वरचा जो भाग आहे तो आपण तोंडाला यूज केलेला आहे कलशच्या, आणि याचा वापर सुरुवातीला या पॉइंटला जो पीळ आहे तो काढायचा आहे. पीळ काढतच पुढे जायचं आहे. प्रत्येक वेळेला हेच रिपीट करत राहायचं आहे. पीळ व्यवस्थित काढूनच पुढे जायचं आहे. या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते झालेलं आहे या पॉइंटला. आणि पुढे हा जो कलरचा जो खालचा जो भाग आहे आपण तयार करून घेतलेला, व्यवस्थित ठेवून लॉक मारत जायचं आहे या पॉइंटला. व्यवस्थित काम पापरे व्यवस्थित ठेवूनच पुढे जायचं आहे. या पॉइंटला लॉक मारत पुढे जायचं आहे. गोल राऊंड मध्ये काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. प्रत्येक लुक मधून घेतलेलं नाहीये. प्रत्येक लुक मधून घेतलेलं नाही, कारण ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटलाच घ्यायचं आहे आपल्याला. हे लॉक मारण्याचं जे काम स्टार्ट केलेलं आहे ते गरज ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटलाच लॉक मारत जायचं आहे. शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे. एकदा बॉलच्या याच्यातून आणि एकदा वरचा जो डबा आहे मिक्स फ्रूट जामचा, वरचं जे व्यवस्थित शेप पाहतच पुढे जायचं आहे. प्रत्येक लुक मधून घेतलेलं नाहीये. शेप पाहतच हे काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हे जे काम स्टार्ट केलं आहे आपण ते व्यवस्थित करूनच पुढे जायचं आहे. व्यवस्थित लॉक मारतच पुढे जायचं आहे. व्यवस्थित शेप पाहतच हे लॉक कंप्लीट करायचं आहे आपल्याला. शेप पाहतच लॉक मारत जायचं आहे.
प्रत्येक लूकमधून घेतलेलं नाही आहे. गोल राऊंडमध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. या पॉईंटला आपण स्टार्ट केलेलं आहे हे काम. या पॉईंटपासून पुढे हळूहळू काम करत, लॉक मारत हे काम कंप्लीट करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटपर्यंत. असंच काम करत जायचं आहे. शेप पाहतच हे लॉक मारत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. पहा फ्रेंड, थोडा बदल केलेला आहे. हा जो शेप आहे या शेपमध्ये सुई टाकून लॉक मारत आणलेला आहे. या पॉईंटपासून पुढे पहिलं जे लॉक मारलेलं होतं ते उसवलेलं आहे आणि पहिलं लॉक आपण याच्यातून घेतलं होतं. याच्यातून घेतलेलं नाही आहे लॉक. दुसरं जे लॉक आहे ते या पॉईंटला सुई टाकलेली आहे आणि याच्यातून घेतलेलं आहे. कारण शेप जो होता तो आपला शेप आता व्यवस्थित दिसत आहे. बदल केलेला आहे लॉकमध्ये. कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे काम स्टार्ट केलेलं आहे या पॉईंटला कंप्लीट होईल. फक्त लॉक याच्यातून घेतलेलं नाही आहे. खालचा जो आपण हे जे तयार करायला जे लॉक मारलं होतं त्याच्यातून लॉक मारलेला आहे. कंप्लीट करत आणलेलं आहे हे जे लॉक आहे ते. या पॉईंटला हे काम कंप्लीट आहे आपलं आणि या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करायचं आहे. लॉक मारून घ्यायचं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.